सामना 5 षटकांचा असेल. डावाला होती सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बिग हिट ऋषिकेश बिलारच्या बॅट मधून हा येईल दणदणीत प्रहार. षटकार SR या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे. जो कोणाचा मोबाईल हरवला असेल तर हरी पाडाळ यांच्याशी संपर्क साधा आणि ओळख पटवून तो मोबाईल घेऊन जायचंय. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार पहिले 2 चेंडू आणि पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिग हिट अर्थात 2 षटकार जे ऋषिकेश बिलारच्या बॅटमधून आलेले आहेत. 64 क्रमांकाचे जर्सी प्रदान केलेला ऋषिकेश बिलार आपण पाहतोय. 6 आणि 4 फक्त षटकारां चौकारांची आवड ठेवणारा ऋषिकेश बिलारे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटपण आलेले. स्कोरकार्ड वरती 12 धावा ज्या स्कोरकार्ड वरती आहेत. या दरम्यान पुन्हा बॅक फुटला गेले. पंच केला चेंडूला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू फरार. सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. चौकार मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण यश पौळ यांना या ठिकाणी देतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 16 धावा धावपलका वरती आहेत. 2 षटकार 1 चौकार ऋषिकेश बिलारच्या बॅट पण आलेत. निलेशांना पुन्हा तयार. टप्प्याचा बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने सरळ जाईल सीमारेषा पलीकडे. सनसनीत चौकार थँक्यू. ज्याप्रमाणे जर्सीचा अंक 64 आहे ना त्याच प्रकारे इथे धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. षटकार चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड घेऊन जात आहेत ते 20 धाव्यांवरती. प्रचंड मोठं आक्रमण निलेश अण्णा यांच्यावरती ऋषिकेश बिलारे या फलंदाजाचं पाहायला मिळेल. षटकार चौकार इथे मात्र सातत्याने मैदानाच्या आतमध्ये खेळले जातात. चांगली सुरुवात इथे देण्याचा प्रयत्न ऋषिकेश बिलारेचा. परंतु दुसऱ्या बाजूने कानमंत्र काहीसा प्रसन्न ओझरकरांच्या माध्यमातून दिला गेला. प्रसन्न केला आपला अनुभव या ठिकाणी शेअर करताना गोलंदाजाला पाहायला मिळतो. अनुभवाचा या ठिकाणी फायदा होणार आहे का? आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये होत आहे काय? अनुभवाचा फायदा झाला. बॅटची कडा टिपला. व्हेरी गुड झेल आणि तिथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. ऋषिकेश बिलारे बॅक टू द पवेलियन. विकेट आली आहे. ऋषिकेश बिलारे एक मोठं यश मिळालंय. 20 धावा ज्या खर्च झाल्यानंतर काहीसा कानमंत्र दिला गेला. कानमंत्राचा या ठिकाणी फायदा देखील झालाय. ऋषिकेश बिलारे सारखा फलंदाज त्या ठिकाणी 5 झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी त्याच ताकदीचा नवीन फलंदाज ओमकार शेलार जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. स्कोरकार्ड वरती 20 धावा. स्कोरकार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला नवीन फलंदाज कृपया घाई करा. वेळ मित्रांनो आपल्याकडे कमी आहे त्यामुळे वेळेचं बंधन प्रत्येक संघाला असेल. 4थ्या क्रमांकाचा सामना सुरू जवळपास 2 वाजत आलेले आहेत त्यामुळे विनंती असणारे वेळ वाचवा. निलेशांना पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. यावेळी स्ट्राईक ऑन ओमकार शेलार. पहिला चेंडू ओमकार साठी. ओमकार बनेल खुंकार आणि चेंडू फेकून देईल सीमारेषे पार. षटकार
ऋषी मंगेश हमने पकड़ ली है। षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आहे. पहिल्या षटकाचा पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर ऋषिकेश भिलारची विकेट आली आहे, परंतु निलेश अण्णांनी महागडे गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये केली. तब्बल 24 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. संघाचं धावफलक जर पाहिलं तर 24 धावांवरती जाऊन पोहोचले. 3 षटकार 2 चौकार. प्रचंड मोठं आक्रमण ऋषिकेश भिलार बाद झाला, त्यानंतर ओमकार शिला दाखल झाला आणि ओमकारच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आला. पहिल्या चेंडूवरती तो त्याचे इरादे जो इथे मैदानावरती नक्की स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. मान संघ जर पाहिलं तर यापूर्वी एक सामना खेळलेत, एका सामन्यामध्ये सामना टाय झालेत, 1 गुण त्यांच्याकडे. परंतु दुसऱ्या बाजूने उरवडे संघ जर पाहिला तर या स्पर्धेतील पहिला सामना खेळताना पहिल्या सामन्यामध्ये एक आक्रमकतेने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केली गेली आणि शेवट देखील ओमकारच्या बॅटमधून आक्रमकतेने झालाय. परंतु आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकावर सुरू होणारे स्ट्राईक ऑन नवीन फलंदाज वैयक्तिक पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आकाश खरात जो आपण स्ट्राईक ऑन पाहणार तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये प्रतीक वाबळे या गोलंदाजाचा वापर केला जातो. प्रतीकच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 ची जबाबदारी जी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पहिला चेंडू यावेळी आकाशसाठी हलक्या हाताने खेळला, सन्मान दिला आकाशने. शुभम त्या ठिकाणी चेंडूवरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या षटकातील पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. स्कोर कार्ड वरती 25 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चालू सामना आपण पाहतोय, 4थ्या क्रमांकाचा सामना सुरू आहे. एका बाजूने बांधवी क्रिकेट क्लब मान तर त्यांच्या विरोधामध्ये नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे. या दोन संघांमध्ये हा सामना आखूड टप्प्याचा बॉल मेस टाइम स्ट्रोक फसवा चेंडू फसला ओमकार विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2. सुरेश सुरेश अपघात स्कोर कार्ड वरती 29 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एवढी उसळी घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट. उमेश बोत्रे बॅक टू द पवेलियन. सुरेश सुरेश नवीन फलंदाज संघाचा संघनायक किशोर भिलारे मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होणार आहे. 29 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट या षटकामध्ये आल्यात. 2 फलंदाज या षटकामध्ये तंबूच्या आसनाला जाताना पाहायला मिळालेत. पुन्हा गोलंदाज तयार.
अखिल कासरंबोली क्रिकेट क्लब संघाचा संघनायक ओमकार नाना भिलारे यांच्या माध्यमातून किशोर भिलारे यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार. रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल. यावेळी आडव्या बॅटने फटका खेळलाय. संतोष शेळके चेंडूवरती येईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर घेतली गेली फेकी त्वरित पाहायला मिळेल. दुसरा धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न होणार नाही. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये किशोर मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला आहे. शरीराचा काही भाग इष्टांनी स्पर्श केला आणि त्यानंतर मात्र त्या ठिकाणी किशोर मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. नवीन फलंदाज सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सिद्धार्थ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होणार आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो आघाडीचा सलामीचा फलंदाज आकाश खरात अद्याप मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतो, परंतु त्याला पाहिजे जे 7 मैदानाच्या आतमध्ये मिळत नाहीये. चांगली सुरुवात किशोर त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न नक्कीच करत होता, परंतु हिट विकेटच्या माध्यमातून तो माघारी गेलेला आहे. नवीन फलंदाज सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 3 मध्ये रवी भाऊ बोडके आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतील. रवी भाऊंच्या खांद्यावरती षटक क्रमांक 3 ची जबाबदारी दिली गेली आहे. कशा प्रकारे कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये होणार धावफलकावरती जर पाहिलं तर आतापर्यंत 29 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. एक तगडी बॅटिंग ऑर्डर असणारा संघ जो आपण बॅटिंग करताना पाहतोय नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरावडे. कधी 11व्या फलंदाजापर्यंत त्या ठिकाणी चांगले बॅटिंग करण्याची ताकद असणारा हा संघ आहे. दरम्यानचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मोठी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळेल. लाऊड अपील केली गेली. चांगला प्रयत्न प्रसन्न ओझरकर यांचा इष्टांच्या मागे पाहायला मिळेल. स्वतःला झोकून दिलं, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो एका टप्प्यावरती चेंडू अडवला गेला आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल डॉट. निर्धाव चेंडूचं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च झाल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये 3 विकेट आल्यात आणि केवळ 3 धावा जे षटक क्रमांक 2 मध्ये खर्च. प्रत्येक वाबळ्याचं कौतुक असेल, चांगली गोलंदाजी करून गेलाय तो. या दरम्यान रिव्हर्स विकेट, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपल सेल, विकेटचं बटन, फलंदाज बाद. मोठी विकेट आली पुन्हा एकदा आकाश खरात. आघाडीचा फलंदाज ज्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी होती, त्याच्याकडून फार अपेक्षा होत्या, तो फलंदाजी त्या मैदानाच्या आतमध्ये झाला. बाद चांगला झेल निखिलचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. निखिल काटे हा नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. स्कोरकार्डवरती जर पाहिलं तर 29 धावात 5 फलंदाज दिम्बाज संघ माघारी गेलेला. रवी भाऊंनी मोठं यश मिळवून दिलं. सलामीचा आघाडीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच प्रयत्न करत होता डावाला सांभाळण्याचा, परंतु त्याला देखील माघारी पाठवला. आपल्या अनुभवाचा त्या ठिकाणी वापर केला गेला आणि आपला अनुभव संघासाठी नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वापरला जातोय. पुढचा आता पाहतोय आपण निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पुढचा चेंडू रवी भाऊंचा. भन्नाट वेग होता या चेंडूवरती. अगदी इष्टांच्या वरून गेलेला चेंडू प्रसन्नाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आला डॉट. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये कमबॅक झालं. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा त्याला साजेल अशी कामगिरी रवी भाऊंच्या माध्यमातून नक्की जी केली जाते. या दरम्यान कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा होती प्रसन्न, एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न, नक्कीच चेंडू दूरवरती होता, प्रयत्न चांगला, परंतु चेंडू हातातून निसटला गेला आणि फलंदाज त्या ठिकाणी बचावताना पाहायला मिळेल. प्रसन्न ओझरकर आपण पाहतोय, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने कित्येक विजय मिळवलेत, कित्येक मैदानावरती आपल्या गावाचं नाव नक्कीच एका मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलेलं आहे. तो नक्कीच खेळाडू आपण इष्टांच्या मागे कामगिरी करताना पाहतोय. त्यावेळी पुन्हा लोअर फुल टॉस, बॅटची कडा, किरण भाऊ त्या ठिकाणी पायाच्या साह्याने चेंडूला अडवतील.
पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूचा वेग कमी केला, तदनंतर चेंडूची फेके मैदानाच्या आतमध्ये केली जाईल आणि एक सिंगल जिथे मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाज प्रयत्न करतात, त्या प्रयत्नाला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे आणि ती साथ इथे क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने आपल्या गोलंदाजाला, आपल्या संघातील गोलंदाजाला जे नक्कीच देताना पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जे रवी भाऊंच्या माध्यमातून सुरू आहे. स्कोरकार्ड वरती 30 धावात, केवळ 1 धाव आतापर्यंत रवी भाऊंनी खर्च केली आहे, 1 विकेट आली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चांगला चेंडू, ब्रह्मास्त्र वापरलं, सुरेख सुरेख अप्रतिम चेंडू, अप्रतिम ओव्हर, अप्रतिम षटक पाहायला मिळेल. केवळ 2 धावा जर रवी भाऊंनी या षटकामध्ये खर्च केल्यात आणि महत्वाचे विकेट अर्थात आकाश खरातला जे इथे मैदानाच्या आतमध्ये बाद केलेले षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल 3ऱ्या क्रमांकाचं यशस्वी षटक मैदानाच्या आतमध्ये नक्कीच म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी झाली, अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेची होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल कुठून काढले होते तर 26 धावा ऋषिकेश बिनारे नक्कीच बाद झाला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि त्या कमबॅक करण्यासाठी नक्कीच प्रत्येक बाबीने चांगली सुरुवात केली. षटक क्रमांक 2 मध्ये नक्कीच 2 विकेट घेत 3 धावा त्याने खर्च केल्या आणि आता पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. माफ करा, 3 विकेट प्रत्येक बाबळ्याने घेतल्या होत्या, 3 धावा त्याने खर्च केल्या होत्या. आता षटक क्रमांक 3 मध्ये तो पुन्हा दाखल झालेला आहे. आतापर्यंत 3 हा अंक त्यांच्यासाठी नक्कीच चांगला पाहायला मिळाला. आता षटक क्रमांक 3 मध्ये आलाय, षटक क्रमांक 4 मध्ये आलाय. आता कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना तो पाहायला मिळेल. या स्पर्धेच्या मिळताना सन्मान्य प्रणिकेतदादा भरणे, त्याचप्रमाणे ऋषीदादा पारखी यांचं या ठिकाणी शुभाग म्हणतो. मान्यवरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पहिला चेंडू स्लोवर मन त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट, संपूर्णपणे डॉट असणार हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये स्थिर असेल ते 31 धाव्यांवरती. 5 फलंदाज, निम्मा संघ माघारी गेलेला आहे. चांगली गोलंदाजी, नक्कीच अप्रतिम गोलंदाजी ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाच्या संगणकाला ज्याप्रमाणे गोलंदाजी होणे अपेक्षित असतं त्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच षटक क्रमांक 1 नंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. प्रत्येक पुन्हा तर या राईट ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा बॉल, बिग टाइम स्ट्रोक. विरोअण्णा त्या ठिकाणी 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूवरती येतील. नक्कीच दुखापतग्रस्त असणारे विरोअण्णा आपल्या संघासाठी चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतात आणि या चेंडूवरती जे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये खर्च होणार आहे. मल्ल सम्राट कैलासवासी पहिलवान अनंत पाडाळे चषक 2024 क्रिकेटचा महाकुंभ मेळा जो तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. साखळी पद्धतीने प्रत्येक दिवसामध्ये 6 संघ लढताना पाहिले. आज देखील अंतिम दिवसामध्ये देखील 6 संघ साखळी पद्धतीने लढताना पाहायला मिळतील. 6 संघांमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये 2 नॉकआउट सामने होतील. त्यानंतर मात्र क्वार्टर फायनलसाठी 2 संघ जे नक्कीच क्वालिफाय होणार आहेत. क्वार्टर फायनलचे सामने मात्र उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र सेमीफायनल, मेगा फायनल हा थरार नक्कीच तुम्हा सर्वांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 1 लाख रुपये प्रथम क्रमांक पारितोषिक असणार ही क्रिकेटची मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा जी आपण पाहतोय. भव्य दिव्य आकर्षक चषक या स्पर्धेसाठी ठेवले गेले. स्पर्धेला नक्कीच गौरव त्या ठिकाणी करून देणारे चषक आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोरकार्ड वरती 33 धावा स्कोरकार्ड वरती. प्रत्येक बाबडे हा गोलंदाज पुन्हा आता गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालेला आहे. समोर सिद्धार्थ, षटकार चौकार खेळावे लागतील. आता मात्र या फलंदाजांना मोठे धावफलक मैदानाच्या आतमध्ये उभं करणं गरजेचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल 30 सर्कलच्या आतमध्ये विरोअण्णा आले, परंतु थोडासा गडबड, थोडासा गोंधळ त्या ठिकाणी. चेंडू हातामध्ये झटपट आला नाही आणि तोपर्यंत एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेली आहे. एक सिंगलने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावफलक 34 धाव्यांवरती जाऊन पोहोचतो. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एक धाव किती महत्वाचे ते इथे मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. षटकारांनी सुरुवात झाली, परंतु त्यानंतर एकेरी दुहेरी धावा किती महत्वाचे असतात. एकेरी दुहेरी धाव्यांसाठी काय काय करावं लागतं, किती संघर्ष करावा लागतो ते इथे पाहायला मिळालं. दरम्यान विकेट, फलंदाज बाद, निखिल काटे बॅक टू द पवेलियन. आता पाणी तरी सहाव्या क्रमांकाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. फलंदाज निखिल काटे माघारी जाईल आणि नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आशिष कांजळे नवीन फलंदाज जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 34 धावा स्कोर कार्ड वरती मोठ्या संकटात सापडला विरवडे संघ, अडचणीत सापडलेला आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय मध्ये संतोष शेळकेला आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाजांचं खऱ्या अर्थाने कौतुक असं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 जर पाहिलं तब्बल 26 धावा. त्यानंतरचे 18 चेंडू आहेत ना त्या 18 चेंडूंमध्ये केवळ 9 धावा खर्च झालेल्या आहेत. गोलंदाजी आवडली असताना मित्रांनो टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. 18 चेंडूमध्ये केवळ 9 धावा ज्या इथे खर्च झाल्यात आणि 5 विकेट त्यानंतर ज्या मैदानाच्या आतमध्ये मिळवल्या गेलेल्या आहेत. निलेश आनंदवरती प्रचंड मोठं आक्रमण तब्बल 26 धावा 1 विकेट ऋषी बिलाळचे त्या ठिकाणी मिळाली. परंतु त्यानंतर अप्रतिम प्रकारची गोलंदाजी केवळ 9 धावा ज्या 18 चेंडू मध्ये खर्च झालेल्या आहेत. आणि स्कोर कार्ड मध्ये पाहतो एकूण नोंदवल्या गेल्या त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता अंतिम षटक शेवटचं षटक आणि अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट प्रसन्न ओझरकर गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. अजूनही कित्येक क्रीडा रसिकांना आठवत असेल रिहेमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 विकेट या गोलंदाजाने मिळवले होते. अखेरच्या चेंडूमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फलंदाज बाद केला. एका षटकामध्ये 6 विकेट नक्की ज्याच्या गोलंदाजी करत असताना आल्या होत्या तो गोलंदाज प्रसन्न ओझरकर आपण अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आता पाहणार आहे. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू हवे क्षेत्ररक्षक निलेश अण्णा चेंडूच्या खाली पहिल्या चेंडूवरती विकेट घेतेत. पहिल्या चेंडूवरती प्रसन्न माघारी पाठवेल आशिषला धक्का क्रमांक 7. पस्तीस धावा ज्या स्कोर कार्ड वरती धपल कार्ड आपण पाहतोय 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकेट इथे मैदानाच्या आतमध्ये जरूर आली आहे. पहिल्या चेंडूवरती नवीन फलंदाज योगेश भन्नाट वेगाने मात्र बॅट फिरवली योगेशने. परंतु चेंडू बॅटवरती न येता गेलाय मयूरच्या हातामध्ये इष्टांच्या मागे आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा प्रसन्नच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू अप्रतिम प्रकारचे टाकले गेलेत. पुढचा चेंडू पुढे सरसावा डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळला. चेंडूने उंची प्राप्त केली. जेपी चेंडूच्या खाली टिपल सेल फलंदाज योगेश बॅक टू द पवेलियन धक्का क्रमांक 8. आम्ही फायनल सम्राट आम्ही फायनल चला नवीन फलंदाज कृपया काही करायचे निलेश भाऊ विनंती असणार आहे. 2 विकेट आल्यात या षटकामध्ये. 3 चेंडू आतापर्यंत प्रसन्न ओझरकरने फेकलेले आहेत. 35 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धपल कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुरुवात चांगली झाली. परंतु त्यानंतर ऋषी बेलाची जशी विकेट आली ओमकार शिलार जसा बाद झाला त्यासाठी इथे धावे त्यानंतर इथे धावेसाठी संघर्ष करावा लागलेला आहे नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरावडे संघाला. टप्प्याचा बॉल फक्त दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक बदल दर्शक आणि चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. षटकाराला इथे निलेश बारणांच्या बॅट मधून आणि स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. 48 धावा आहेत. षटक क्रमांक 1 च्या अखेरच्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतर 5व्या षटकातील 4थ्या चेंडूवरती षटकार आलाय. स्कोर कार्ड वरती 41 धावा आहेत. परंतु पुन्हा प्रसन्नाने कमबॅक केलं. हा चेंडू डॉट टाकलेला आहे. आता मैदानाच्या आतमध्ये अखेरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पहिल्या डावातील शेवटचा बॉल जातो मैदानाच्या आतमध्ये असेल. प्रसन्न तयार. टप्प्याचा बॉल ऑन साइडला चेंडू खोदून काढला. प्रत्येक बाबळे त्या ठिकाणी चेंडूवरती येईल. एका टप्प्यावरती चेंडू अडवला. दुसऱ्यासाठी फेकी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फेकी.
तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपेल. प्रथमतः फलंदाजी करत असताना नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरावडे संघाने मनवल्यात 43 धावा. विजयासाठी 44 धाव्यांचं आव्हान बांधवी क्रिकेट क्लब मान संघासाठी असणार आहे. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स फाउंडेशन हडची त्यांच्या विरोधामध्ये पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतो. टॉस साठी या कृष्णा सर अनिकेत सर टॉस साठी यायचं आहे. Jazz in the mix. सन्माननीय प्रवीणजी जिटे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस जिंकला पिरंगुट संघाने. निर्णय घेतला प्रथमतः फलंदाजी करण्याचा. दुसऱ्या डावाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. सलामीची जोडी दाखल झाली. गोलंदाज तयार. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती प्रचंड मोठं आक्रमण आणि पहिला चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो. शेरों का मैं हूँ शेरियार पर कोई न मुझसे ले जाओ. शेरों का मैं हूँ शेरियार पर कोई न मुझसे ले जाओ. के सच में कहता हूँ. दुसऱ्या डावाला देखील षटकाराने सुरुवात झाली आहे. षटकाराने संघाचं खातं उघडलं गेलं. धावफलकावरती 6 धावा आहेत. निखिल पुन्हा जातो या स्ट्राइक ऑन शुभम. टप्प्याचा बॉल एवढी गॅप थोडीशी चुकी होती. चेंडू हातामध्ये आला नाही. तदनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आहे आणि दुसऱ्या धावेसाठी नक्कीच इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी आहे. धोका स्वीकारला होता पुन्हा संतोषने. पूर्वीच्या सामन्यात देखील संतोष पहिल्या चेंडूमध्ये धावबाद झालेला आहे. आता या सामन्यात देखील तिसऱ्या पंचांकडे विचारणार तो अजून एकही चेंडू जो खेळलेला नाहीये.
माझी बांगडी 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 माझी बांगडी 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 फलंदाज बाद. पुन्हा आता संतोष अगदी एकही चेंडू न खेळता माघारी गेला. या सामन्यात देखील धावबादच्या स्वरूपात त्याची विकेट येते. नवीन फलंदाज निलेश अण्णा मोहित आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. स्कोरकार्डवरती 7 धावा धावफलकावरती 28 चेंडू 37 धावा. ही समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहणार आहे. या दरम्यान पुन्हा धावा विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळी विस्टाईम स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. आकाश खरात त्या ठिकाणी चेंडूवरती एक सिंगल घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न फेकी वेगवान परंतु 2 धावा घेतल्यात. त्यानंतर देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि तिथे बॅकअप साठी क्षेत्ररक्षक फार दूर आहे. तोपर्यंत तिसरी धाव देखील आली आहे. आन बान शान 3 धावा आल्यात आणि 3 धाव्याने स्कोर कार्ड दुहेरी अंकामध्ये धाव फलकावरती 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक धाव फार महत्वाचे. कमी धाव्यांचं आव्हान ठेवलं गेलं. ते आव्हान नक्कीच इथे गाठत असताना आक्रमकतेची सुरुवात झाली. परंतु नवखंडनाथ क्रिकेट क्लब बोरावडे संघासाठी कमी धाव्यांचं आव्हान ठेवलं गेलं. त्यासाठी मात्र पावरतेचे षटक फार महत्वाचे आहेत. लो स्कोरिंग मॅच साठी पावरतेचे षटक निर्णायक षटक असतात आणि त्या निर्णायक षटकांमध्ये पुन्हा दणदणीत प्रहार. चेंडू सीमारेषे पार टोकार. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा. चौकार मैदानाच्या आतमध्ये 4 धावा मिळतील मान संघाला आणि या 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 14 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निखिल पुन्हा आता तयार. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेचा चेंडू बन्नाट वेगाचा रिव्हर्स स्विचिंगचा प्रयत्न. चेंडूने घेतला एस्टांचा वेध. दांडी गुल एस्ट्या उद्ध्वस्त. धक्का क्रमांक 2. Jazz in the mix. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल. देखा जो तुझे नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. प्रसन्न ओझरकर नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. स्कोर कार्ड वरती 14 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 1 चा शेवटचा बॉल. अखेरचा चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. पहिला चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी या चेंडूवरती येणार आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या क्रमांकाचा पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 24 चेंडू बाकी आहेत. 29 धाव्यांची गरज आहे. चला मित्रांनो वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे त्यामुळे विनंती असणार वेळ वाचवा आणि प्रत्येक सामना जास्तीत जास्त षटकांचा खेळवायचा आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती असेल तुम्ही सहकार्य केलं ते येणारे सर्व सामने हे 5-5 षटकाचे होतील. अन्यथा येणाऱ्या सामन्यांसाठी षटक कमी केली जातील.
गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन आता गोलंदाजी करण्यासाठी सागर गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेला आहे. 24 चेंडू 29 धावांची गरज आहे. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं असताना सागर पाखरे हा गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. चला मित्रांनो, विनंती असणारा वेळ वाचवा. किशोर भिलार आणि टीम विनंती असणारा वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिला चेंडू सन्मान दिला पहिल्या चेंडूला प्रसन्न ओझरकर यांनी. पहिल्या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल देऊन जाणार आहे आणि एका धावेच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. धपलक पुढे जाईल. धपलकावरती 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिला डाव जर पाहिला, पहिल्या डावातील पहिलं षटक ऋषिकेश बिलारे. अप्रतिम सुरुवात, 2 षटकार 2 चौकार. त्यानंतर तो बाद ओंकार शिला दाखल झाला पहिल्या चेंडूवरती षटकार. परंतु त्यानंतर एका पाठोपाठ एक विकेट गेल्या आणि नक्कीच उरवडी संघ संकटात सापडला. यावेळी खोलवाट टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलं. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. क्षेत्ररक्षक बनलं दर्शक. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आए उठ मस्तानी कब आएगी तू, की जाएगी गानी कब आएगी तू, चलिया सपनों की रानी कब आएगी. स्कोर कार्ड वरती 22 धावा स्कोर कार्ड वरती. पान संघाचं मात्र कौतुक असेल. शुभम कित्येक दिवस झालं कित्येक स्पर्धांमध्ये संघर्ष करतोय, परंतु त्या संघर्षावरती मात देण्यासाठी, कमबॅक त्याला करण्यासाठी वारंवार संधी जी नक्की शुभमला दिली जाते. कोणत्याही प्रकारे त्याला मागे न ठेवता ज्या स्थानावरती तो पहिल्यापासून बॅटिंग करत आलाय त्या स्थानावरती त्याला बॅटिंग दिली जाते. परंतु इथे अडकला शुभम. फटका फसलाय. विकेट आली आहे. शुभम बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा किरण पारखी, द हार्ड हिटर. नक्की ज्या खेळाडूला कित्येक वर्ष संबोधलं गेलंय तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे किरणच्या प्रत्येक षटकारासाठी गणेश दादा गोपाळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू शपल झाले. जागा म्हणून फटका खेळायचा होता. मिस टाइम स्ट्रोक. धावाची संधी. फेकीला थोडासा उशीर त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि तोपर्यंत एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होणार आहे. डेंजर एंडला नक्कीच किरण भाऊ त्या ठिकाणी धावत होते, परंतु एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी पळून पूर्ण झालेली आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडू आणि 21 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता असताना प्रसन्न आणि किरण भाऊंच्या खांद्यावरती नक्कीच आता संघाची फार मोठी जबाबदारी जी आता पाहायला मिळेल. सागरचा पुढचा चेंडू. टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. चेंडू एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. फौरन चौकार. चौकार प्रसन्नाच्या बॅट पदून स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धपलकावरती 27 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 चेंडू 17 धाव्यांची गरज आहे. या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू जो आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या षटकातील मैदानाच्या आतमध्ये निर्णायक चेंडू असणार. टप्प्याचा बॉल, बॅटची कडा आणि चेंडू पोहोचेल फान लेग मध्ये सीमारेषा पलीकडे. फौरन चौकार. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. स्कोर कार्ड वरती 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे.
विजयाचं पार्टन नक्कीच आता मान संघाकडे झुकलं जातं, परंतु जशी पहिल्या डावामध्ये गोलंदाजी झाली तशी गोलंदाजी पाहायला मिळेल का? पहिला डाव जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये प्रचंड धावा खर्च झाले, परंतु त्यानंतरच्या 18 चेंडू आहेत ना, त्या 18 चेंडूमध्ये केवळ 9 धावा खर्च झाल्या होत्या. त्या प्रकारची गोलंदाजी इथे होणार का? 18 चेंडू बाकी आहेत, 13 धाब्यांची गरज आहे. एका बाजूने चांगले चेंडू टाकायचे, परंतु दुसऱ्या बाजूने किरण पारखी आणि प्रसन्न ओझरकर हे दोन्ही फलंदाज सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न करतील, कारण साखळी पद्धतीने आपण सामने खेळतोय. प्रत्येक गुण इथे संघांसाठी महत्वाचे. कित्येक वेळा आपण पाहिलंय अगदी एका पॉइंटने 0.1 ने देखील संघ बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे इथे लवकर संपवण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये येते. खुरबट टप्प्याचा बॉल होता, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय येताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती संघाचा संघनायक, संघाचा लीडर किशोर बिलारे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा यॉर्कर त्या ठिकाणी एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये देऊन जाईल. पुढचा चेंडू यावेळी स्ट्राईक ऑन प्रसन्न. रिव्हर्स स्विच हिट, आजच्या दिवसातील पहिलाच फटका रिव्हर्सचा प्रसन्नाचा आणि त्याच्यावर त्याला सनसनीत प्रहार चौकार. बावधन करंडक 2022 या स्पर्धेमध्ये केवळ रिव्हर्सच्या फटक्यांमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा प्रसन्न ओझरकर जो आपण पाहतो स्ट्राईक ऑन आहे. केवळ रिव्हर्सचे फटके खेळले गेले होते प्रसन्नाच्या बॅटमधून आणि त्याच्यावरती त्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं. पुन्हा आपण पाहतो आजच्या दिवसातील पहिला रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी, त्याच्यावरती चौकार. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल 37 धावा. स्कोरकार्ड वरती 15 चेंडू आणि 7 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. किरण भाऊंच्या प्रत्येक षटकारासाठी गणेश दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक आहे. दरम्यानचा चेंडू व्हाईट बॉल दिशा मैदानाच्या आतमध्ये भरकटली जाईल. 15 चेंडू 6 धावा. जरतरच्या गोष्टी आता मात्र सामन्यामध्ये शिल्लक राहताना पाहायला मिळतात. अगदी विजयाचं पारडं मान संघाकडे झुकलं जातंय. या पूर्वीचा सामना मान संघाचा टाय झालाय. यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा बॅटवरती चेंडू आला नाही. बॅटची कडा घेतली. यष्टीरक्षक ऋषिकेश बिलारे चेंडूवरती येईल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल तो संपूर्णपणे डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू 6 धावा. हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्नामध्ये मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल चेंडूवरती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी या चेंडूवरती येणार आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये आली एका धावेच्या मदतीने. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल 39 धावात. आतापर्यंत 8 धावा किशोर बिलारेने या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. आता अखेरचा चेंडू, शेवटचा बॉल या षटकातील मैदानाच्या आतमध्ये असणारे स्ट्राईक ऑन प्रसन्न. पुन्हा रिव्हर्स स्विच हिट, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आशिष चेंडूला अडवेल. फेकी त्वरित आहे. धावेसाठी नकार कळवला, माघारी गेला प्रसन्न. पुन्हा आहेत आपल्या घरट्यामध्ये आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणार तर डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपेल. तिसऱ्या क्रमांकाचा 18 चेंडूंचा खेळ झाला. स्कोरकार्ड वरती 39 धावा. उर्वरित 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. चला मित्रांनो, विनंती असणारे वेळ वाचवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. पुन्हा क्षेत्ररक्षण आपल्याला त्वरित त्या ठिकाणी पसरवून घ्यायचंय. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघ तयार राहा. सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट्स फाउंडेशन हडची, पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुट संघाने टॉस जिंकला. टॉस का बॉस झालेत. प्रथमतः कळवलंय फलंदाजी करू. हडशी संघाला क्षेत्ररक्षण करण्याचं आमंत्रण दिलेलं आहे. हडशी संघाला विनंती असणार आहे आपण तयार राहायचं. त्यावेळेचा चेंडू कट केलाय. गॅप शोधायची होती परंतु गॅप मिळाली नाही. त्या ठिकाणी आकाश करत चेंडूला पाठमोरा होईल आणि ते मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. स्कोरकार्ड वरती 40 धावा. फुलबट टप्प्याचा बॉल हलक्यातून चेंडू खेळला. सन्मान दिला चेंडूला. सन्मानपूर्वक खेळून काढलाय चेंडू. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक सिद्धार्थ नक्कीच त्या ठिकाणी चेंडू वरती येईल. पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जे येताना पाहायला मिळते. अतिशय शांत पद्धतीने हा सामना मैदानाच्या आतमध्ये पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. ऋषिकेश पुन्हा तयार. हा चेंडू शरीर भेदक मारा करायचा होता. क्षेत्ररक्षक बीट झाला. त्यानंतर बॅकअप साठी किशोर होता, तो देखील बीट झाला. त्यानंतर मात्र निलेश भाऊ त्या ठिकाणी चेंडूला अडवतील आणि पुन्हा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. वाईड +1.
शफल होऊन चेंडू खेळायचा होता, बॅटवरती चेंडू आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट. अखेरचे 9 चेंडू बाकी आहेत, एका धावेची गरज आहे. रिव्हर्स विचिटचा प्रयत्न ठिकाणी एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येणार आहे. एका सिंगल बरोबर मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाने हा सामना जिंकलाय. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. आणि या सामन्याचा हिरो, द मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातोय प्रतीक वाबळे या गोलंदाजच्या नावावरती. 2 षटक हाताळली, केवळ